अजितदादा पवार सर्वसामान्यांचे प्रश्न उराशी घेऊन मुंबई ते बारामतीचा प्रवास विमानाने करतात आणि त्यात त्यांच्या विमानाचं क्रॅश लँडिंग होतं आणि त्यात अजितदादा पवार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांचं दुःखद दुर्दैवी निधन होतं. आणि मित्रांनो, यातच आपल्या महाराष्ट्राचा मोलाचा नेता आणि कामाचा माणूस आपल्या महाराष्ट्राने गमावला आहे. आणि आपल्या सर्वांनी पाहिलंच आहे की कशा पद्धतीने अजितदादा पवार यांना श्रद्धांजली वाहिलेली आहे. आणि मित्रांनो, आता एक घडामोडी आपल्याला सर्वांना पाहायला मिळणार आहे की आता सुनेत्रा पवार यांचं नाव समोर येत आहे. सुनेत्रा पवार कोण आहेत तर अजितदादा पवार यांच्या त्या पत्नी आहेत. ते आता त्यांच्या जागी काय नवीन उपमुख्यमंत्री म्हणून ते काय आता या ठिकाणी उद्याला शपथ घेतील अशी ही घटना आपल्या बातम्याच्या माध्यमातून आपल्या सर्वांसमोर येत आहे. आणि यामध्ये जर असं जर घडलं, सुनेत्रा पवार जर उपमुख्यमंत्री झाल्या तर त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरणार आहेत. आणि यावर आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न पण विचारला जाऊ शकतो. आणि मित्रांनो, यामध्ये अचानक असा गौप्यस्फोट झालेला आहे. दादांना जाऊन किती दिवस झाला हा सर्वांना प्रश्न होतो. कमेंटमध्ये काही जण प्रश्न करत आहेत, बऱ्याच ठिकाणी पाहिलेलं आहे. लगेच ज्यावेळेस अनाउन्समेंट झाली सुनेत्रा पवार या नावाची, पण कसं आहे, प्रशासनाच्या सोयीसाठी आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी हा निर्णय घ्यावाच लागतो. आणि बरेच अशा गोष्टी असतात, त्यामुळे लवकरात लवकर या गोष्टी काय घडामोडी होतील तेवढ्या बऱ्या असतात. त्यामुळे हे नाव अनाउन्समेंट करण्यात आले आणि सुनेत्रा पवार अजितदादा पवार यांच्या धर्मपत्नी यांनी सुद्धा त्याला होकार दिलेले आहे. आणि उद्याला त्यांची आमदारांची राष्ट्रवादींच्या आमदारांची काय बैठक सुद्धा बोलावण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, यामध्ये एवढंच आहे की उद्याला काय होते घडामोडीमध्ये आपण पाहूयाच. आणि त्याचबरोबर आता जर महाराष्ट्राला पहिल्या उपमुख्यमंत्री महिलाच्या स्वरूपात भेटत असतील तर हे आपल्या महाराष्ट्राचं अहोभाग्यच असेल. आणि आपल्याला यामध्ये वेगवेगळ्या घडामोडी आपल्याला पाहायला मिळतील. आणि मित्रांनो, एका महिलेचं नेतृत्व काय असतंय हे अख्ख्या महाराष्ट्रानं काय पाहिलंच पाहिजे. तर मित्रांनो, आपल्या अशाच महत्त्वपूर्ण करंट अफेअर्ससाठी आपल्या करंट अफेअर्स बाय निखिल या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुकवर पाहत असाल तर आपल्या या फेसबुकला सुद्धा फॉलो करा. इंस्टाग्रामवर सुद्धा असाल तर फॉलो करा. आणि जेणेकरून आपल्याला पण अशाच महत्त्वपूर्ण घडामोडी आपल्याला पाहायला मिळतील. आणि मित्रांनो, जेवढं होईल तेवढं सपोर्ट करत चला, लाईक करत चला. काही जण लाईक करत नाहीत, स्क्रोल डाऊन, कारण एज्युकेशनल फील्डला जास्त करून स्कोप नाही असे बरेच जण अंग प्रदर्शन करत असतात. त्याला 100% लोक काय करतात, सपोर्ट करतात. त्याच्यामध्ये चित्रविचित्र कॉमेडी वगैरे. पण एज्युकेशनल फील्ड कुठेतरी मागे राहत आहे, शिक्षण कुठेतरी मागे राहत आहे. त्यासाठी आपल्या अशाच एज्युकेशनल फील्डला लाईक करत चला. काही लाईक ना तुमचं काय पैसे खर्चत नाही, त्याचबरोबर तुम्हाला काही त्या ठिकाणी सबस्क्रिप्शन चार्जेस नाही. त्यामुळे लाईक केलं तर काय होईल माहिती आहे का, एज्युकेशनल फील्ड आपली किती समोर जाईल आपल्याला कळणार सुद्धा नाही. पण असे जे अंग प्रदर्शन करणारे, विचित्र हे करणारे, त्याला मिलियन्स मध्ये लाईक्स असतात. त्यामुळे माझं एवढंच म्हणणं आहे, एज्युकेशनल फील्डला सुद्धा तुम्ही असे सपोर्ट करत चला. तर भेटूयात अशाच नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.